आहे महाराष्ट्राच्या तुळजापूरमध्ये. जर तुळजापूरच्याच हॉटेलमध्ये जर मराठी माणूस कामाला नसेल. तुमचं दर्शन झालं, आता आम्ही मंदिरातून बाहेर निघालोय. आल्यानंतर तुम्ही हे असे छोटे छोटे तुम्ही हे बघू शकता. जे खड्डे आहेत ना, हे खड्डे त्या काळामध्ये त्या लोकांनी स्पेशली बनवले होते. तुम्ही बघू शकता त्या पाण्यामध्ये तुम्हाला साप दिसतोय जाताना. हाच तो रस्ता ज्या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला यायचे आणि याच रस्त्याने त्यांनी त्यांची भवानी तलवार घेऊन गेली होती. तर आता आम्ही सगळेजण म्हणजे स्पेशली मी आणि सिद्धू दोघं जण आता आम्ही तुळजापूरला आलो आहे. आजचा आपला व्हिडिओ असणार आहे जे तुळजाभवानी मातेवरती. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून तुळजाभवानी मातेला बघितलं जातं आणि त्यासोबतच आपल्या तुळजापूरची जी देवी आहे ती देवी फक्त महाराष्ट्राचीच नाही तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा कुलदेवी आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांसाठी वरदायिनी ठरली होती असं सगळेजण म्हणतात. आणि जी भवानी तलवार आहे ती भवानी तलवारसुद्धा या देवीने छत्रपती शिवाजी महाराजांना दिली होती. तर जाऊयात, मंदिर बघूयात कसं आहे आणि मंदिरामध्ये कुठं कसं काय आहे ते बघूयात आणि माहिती जाणून घेऊयात की मंदिराचा इतिहास कसा आहे, मंदिराचं वातावरण कसं आहे, मंदिरामध्ये काय बघायला भेटते आपण बघूयात. चला तर मग आता आम्ही पोहोचले मंदिराच्या एकदम जवळ परिसरामध्ये. तुम्ही बघू शकता हे मंदिराचं पूर्ण परिसर आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं जुनं भक्त निवास आहे. बाजूची बिल्डिंग हे जुनं भक्त निवास आहे आणि आता आपण जातोय शहाजी राजे महाद्वारामधून आत जातोय. पण शहाजी राजे महाद्वार चालू आहे, काही दिवसाखाली बंद होतं, तिथं काहीतरी काम चालू होतं त्यांचं. आपण आज जाऊयात. पहिलं स्थान आहे ते शहाजी महाद्वार. तुम्हाला मंदिराच्या आज जर दर्शनासाठी जायचं असेल तर तुम्हाला इथं येऊन ऑलरेडी एक पास घ्यावं लागेल. याच्यामध्ये धर्मदर्शन आणि मुखदर्शन दोन्ही आहेत. आत्ता आम्ही आलोय मंदिराच्या आतच्या परिसरामध्ये. मध्ये आल्यानंतर तुम्हाला आपल्या आत आल्याबरोबर डाव्या हाताला तुम्हाला कल्लोळ तीर्थ दिसेल आणि कल्लोळ तीर्थाच्या एकदम समोरच आहे जे की आहे आपलं गोमुख तीर्थ. आधी कल्लोळ तीर्थाकडे जाऊ आणि तिथून नंतर आपण जाऊयात गोमुख तीर्थाकडे. इथं आल्यानंतर तुम्हाला आज गर्दी थोडी कमी आहे. आम्ही मंगळवार सोडून आलो होतो. ॲक्च्युली आम्ही आता कल्लोळ तीर्थाजवळ आलो होतो पण कल्लोळ तीर्थाची साफसफाई सुरू आहे त्याच्यामुळं इथलं पूर्ण पाणी सध्या बंद केलेलं आहे आणि त्यासोबतच आता पाणी सुरू होईल थोड्यातच, कारण की साफसफाई खूप घाण झालं होतं. कारण की ते तीर्थामध्ये लोक कुंकू वगैरे टाकतात, दुसऱ्या गोष्टी टाकतात, त्यामुळे पाणी पूर्ण घाण होतं कल्लोळ तीर्थाचं. पण आता आपण जाऊयात गोमुख दर्शनाकडे, कारण की गोमुख तीर्थ सुरू आहे सध्या आपल्यासाठी. गोमुख तीर्थकडे जाऊयात, बघूयात कसं आहे काही नाही. आणि गोमुख तीर्थाचं आणि कल्लोळाचं खरं महत्त्व सांगायचं झालं तर असं म्हणतात की जेव्हा देवीने महिषासुराचा वध केला होता, वध केल्यानंतर महिषासुराचा वध झाल्यानंतर देवीला आंघोळ घालण्यात आली होती आणि जेव्हा देवीला आंघोळ घालण्यात आली, आंघोळ घालायच्या वेळेस सगळ्या नद्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि सगळ्या नद्यांना आमंत्रित केल्यानंतर जेव्हा सगळ्या नद्यांचा एका ठिकाणी येऊन जो कल्लोळ झाला, त्या कल्लोळाला या ठिकाणी कल्लोळ तीर्थ असं नाव त्या कल्लोळामुळं पडलं. आणि ते तुम्ही गाणं ऐकलं असेल की कल्लोळातलं पाणी कशाला ढवळीलं, नागाच्या पिल्लाला काळ खवळीलं, ते कल्लोळ तीर्थ हेच आहे आणि याच्यावरूनच ते गाणं निघालं होतं. कल्लोळ तीर्थाचं जे रिपेअरिंग चालू आहे, साफसफाई जी चालू आहे, त्यांनी इथं दाखवलेलं आहे आधी तीर्थ कसं होतं आणि नंतर तीर्थ कसं झालं. बघू शकता या पोस्टरमध्ये ही एवढी पूर्ण लाईन जी आहे ती फक्त गोमुख दर्शनासाठी आहे. तर आता आपण खाली चाललोय. जागा बघू शकता किती छोटी आहे, छोटीशी लाईन आहे. त्या लाईनीतून आपल्याला खाली जायचं आहे गोमुख तीर्थाजवळ. पण या तीर्थाची पण एक खूप मोठी कथा आहे, मी तुम्हाला सांगतो. आधी तीर्थाचं दर्शन घेऊयात, तीर्थामधून बाहेर आलं की मी तुम्हाला तीर्थाची कथा सांगतो. काय आता आपण जातोय गोमुख तीर्थाच्या आतमध्ये. बघू शकता तुम्ही, हेच ते गोमुख तीर्थ आहे. त्याच्यावर तुम्हाला बॅक साईडला दिसत असेल तो आहे जिवंत झरा, त्याचंच पाणी या गोमुख तीर्थाला येतं. हे पूर्ण रिनोव्हेशन झालेलं आहे या मंदिरामध्ये. बघू शकता वरच्या साईडला, आधी वरती असं काहीच नव्हतं. ते मागच्या काही दिवसाखाली मंदिराचं पूर्ण रिनोव्हेशनमध्ये या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. हे बघा गोमुख तीर्थ. आता आम्ही गोमुख तीर्थामध्ये जाऊन गोमुखाचं तीर्थ घेऊन आता पुढे निघालो आहे आम्ही. गोमुख तीर्थाची कथा सांगायची म्हणली तर तुम्हाला गोमुख तीर्थाची कथा सांगतो.
नवनाथांपैकी एक गरीबनाथ होते. त्या गरीबनाथांची देवीवरती खूप श्रद्धा होती. असं म्हणतात की त्या देवीचं आणि नवनाथांच्यापैकी ते गरीबनाथांचं संभाषण व्हायचं. तर त्यांनी एखादा देवीकडे असं म्हटलं की मला काशीला जायची इच्छा आहे. तेव्हा देवीने असं सांगितलं की तुला काशीला जायची काही एक गरज नाही. काशीची जी गंगा आहे तीच गंगा इथं येते. तर तू काशीला जाण्यापेक्षा इथंच तुझं काय आहे ते गंगेचं तू इथं तुझं दर्शन कर. तरीसुद्धा गरीबनाथाने ऐकलं नाही. त्याने काशीला जायचा हट्ट धरला आणि हट्ट धरल्यानंतर देवीनं सांगितलं ठीक आहे तू काशीला जा. तिथे गेल्यानंतर तिथल्या पाण्यामध्ये तू देवीची त्या गंगेची खणनारायण उटी भर आणि तिथून परत येत असताना गंगेकडे मागे फिरून परत बघू नकोस, सरळ तू तुळजापूरला ये. पण तेव्हा ते तुळजापूरकडे येत होते. तुळजापूरकडे येत असताना त्यांचं मन राहवलं नाही. चालताना त्यांच्या मागं पाण्याचा आवाज यायचा. मग त्यांनी मागं एकदा वळून पाहिलं तर त्यांच्या मागं साक्षात गंगा त्यांच्या मागं येत होती आणि त्यांनी मागे बघितल्याबरोबर ती गंगा तिथं लुप्त झाली. मग ते इथं आल्यानंतर जेव्हा या गोमुख तीर्थामध्ये ते पुन्हा आपलं स्नान करण्यासाठी किंवा ते तीर्थ घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्या हातामध्ये तीच ओटी, तीच नारळाची जी ओटी त्यांनी भरली होती तीच ओटी त्यांच्या हातात पडली आणि तेव्हा त्याचा गोष्टीचा त्यांना साक्षात्कार झाला की इथं जे पाणी येते ते खरोखरच गंगेचं पाणी येते. तुम्ही आता इथं बघितलं असाल की उजव्या सोंडेचा गणपती इथं आहे. शक्यतो लोक उजव्या सोंडेचा गणपती घेत नाहीत, घरी बसवत नाहीत, पण या मंदिरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती आपल्याला इथं बघायला भेटतोय. आपण मंदिराच्या आतल्या भागामध्ये आलोय. आतल्या भागामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण वातावरण कसं आहे. ही जी देवी आहे ही देवी सगळ्या राजा महाराजांची कुलदेवी आहे. ही देवी कुलदेवी असण्याचं कारण सांगायचं झालं तर या देवीचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक क्षत्रिय देवी आहे, संहार करण्याची देवी आहे. तर या देवीमध्ये जेवढे पण राजे महाराजे इथे यायचे. इथं आल्यानंतर तुम्ही हे असे छोटे छोटे तुम्ही हे बघू शकता. जे खड्डे आहेत ना, हे खड्डे त्या काळामध्ये त्या लोकांनी स्पेशली बनवले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की देवीच्या नवस्फूर्तीसाठी किंवा देवीला दान म्हणून ते जे कोणते सोन्याचे, तांब्याचे, चांदीचे, जेही धातूचे ते सिक्के बनवू शकत असतील ते सिक्के बनवायचे आणि ते या खाचांमध्ये ते लावायचे. आता या खाली जी तुम्हाला जमीन दिसते आहे, खालची जमीन, ही जी जमीन दिसते आहे, ह्या जमिनीच्या खाली 1.5 फूट खाली जर आपण खोदकाम केलं तर आजसुद्धा ते सिक्के आपल्याला त्या जमिनीच्या खाली दिसतील. आणि त्या जमिनीच्या खाली असण्याचं कारण म्हणजे त्या काळात त्या लोकांनी इथं ते सिक्के या फरशीवर ठोकले होते देवीला अर्पण म्हणून. रांग जी आहे ती भाविक भक्तांची दर्शनासाठीची रांग आहे. तुम्ही बघू शकता ही पूर्ण रांग. तुम्ही बघू शकता सगळे भाविक लोक जे आत गेले होते त्यांना देवीची आरती करण्यासाठी इकडे मंदिराने सोय करून दिलेली आहे. याचा काही दक्षिणा इथले पुजारी घेतात आणि तुमची इथं आरती करून देतात. ते समोरच्या LED स्क्रीनवरती देवीची मूर्ती दिसते. त्या मूर्तीची हे सगळेजण इथं आरती करतायत सध्या. कारण की भरपूर लोक असे आहेत जे आंध्रा, तेलंगणा, कर्नाटक या भागातून येतात की त्यांची सुद्धा ही देवी कुलदेवी आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला कन्नड, तेलुगू, मराठी, इंग्लिश सगळ्या भाषेमध्ये इथं दिलेले सूचनापत्र आपल्याला दिसतील. इथं आल्यावर इथं देवीला नेसवलेली वस्त्रप्रसाद म्हणून इथं मिळतात. तुम्ही बघू शकता की सगळ्या साड्या ज्या आहेत त्या देवीला नेसवल्या गेलेल्या साड्या आहेत. हा ओटा आहे. या ओट्यावर सगळे लोक त्यांचं जे गोंधळ आहे, जे जागरण आहे किंवा जी मागणं आहे ते देवी पुढं मांडतात. इथं हे तुम्ही बघू शकता इथं पूजा मांडतात. इथली पूजा मांडल्यानंतर इथं हे दिसतंय संबळ. हे संबळ वाजवलं जातं आणि देवीचा गोंधळ इथं घातला जातो. तुम्ही बघू शकता ही जागा. एवढी एकच जागा आहे की जिथं देवीचा गोंधळ घातला जातो. सध्या आज कोणी नाही आहे, पण इथं ज्यांची लग्न झाली आहे, ज्यांना कोणाला गोंधळ घालायचा असेल ती सगळी लोक इथं येतात आणि गोंधळ घालतात.
आता आम्ही जातोय दर्शनासाठी. धर्मदर्शनाची लाईन आहे. या लाईनीतून तुम्हाला दर्शनासाठी जावं लागेल. तुम्ही बघू शकता इथं मुखदर्शन आणि धर्मदर्शन दोन्ही लाईन इथंच आहे. हा मार्ग सरळ धर्मदर्शनाच्या म्हणजे देवीच्या जवळ जाऊन तुम्हाला दर्शन घेता येईल. इथं आल्यानंतर हे असं देवस्थान आहे की जिथं तुम्हाला वर्षभर गर्दी 100% भेटेल. तुम्हाला इथं कधीच खुल्लं वातावरण भेटणार नाही. नवरात्रीच्या वेळेस तर तुम्हाला दर्शन भेटणं सुद्धा खूप मुश्किल आहे, एवढी गर्दी इथं असते. बघायचं तर बघू शकता केवढी गर्दी आहे. हे असं वातावरण तुम्हाला 12ही महिने तुळजापूरला बघायला भेटेल. बघू शकता ही गर्दी. आम्ही धर्मदर्शनाची लाईन बघितली, गर्दी खूप होती. तर आम्ही आता मुखदर्शनाकडे जाण्याचा निर्णय घेतलाय. मुखदर्शनाकडे गेल्यानंतर आपल्याला एक 50 फुटावरून आपल्याला मुखदर्शन घेता येईल. तो मुखदर्शनाला तर गर्दी नाही आहे. धर्मदर्शनाची गर्दी बघू शकता किती आहे. मुखदर्शनाची लाईन पूर्ण तिथपर्यंत आहे. सगळी लोक मुखदर्शनासाठी आली तिथं आणि पूर्ण मोठी लाईन धर्मदर्शनाची. सामान वगैरे घेऊन येऊन देवीला अर्पण करतात. आमचं दर्शन झालं. आता आम्ही मंदिरातून बाहेर निघालोय. मंदिरामध्ये कॅमेरा वापरण्यासाठी परमिशन नव्हती. सगळे लोक जे आहेत ते सगळे असंच दर्शन करून बाहेर आले. तसंही आपण जेव्हा देवाच्या ठिकाणी जातो तिथं आपण शूट करायला नाही पाहिजे. त्या प्रत्येक त्या जागेचं महत्त्व असतं. मित्रांनो, हीच ती जागा ज्या ठिकाणी दसऱ्याच्या वेळी एका बकऱ्याचं इथं बलिदान दिलं जातं, त्याचा बळी दिला जातो. ह्याच्या मागे एक गोष्ट आहे, एक कथा आहे. असं म्हणतात की जेव्हा देवीने महिषासुराचा वध केला, त्याचा संहार केला, तेव्हा महिषासुराने संहार झाल्यावर देवीला एक वर मागितलं की ज्या प्रकारे तुला दुधाच्या पोळीचा भाताचा नैवेद्य आहे, तसंच मला मांसाहार प्रिय आहे, तर माझ्यासाठी माझा मांसाहार मला तू दे. म्हणून त्याने तो वर देवीकडे मागितला. म्हणून आज सुद्धा दसऱ्याच्या दिवशी या मंडपामध्ये हा जो हवन दिसते, या हवनापाशी एका बकऱ्याचा बली दिला जातो. ते नैवेद्य देवीच्या चरणावरच ठेवलं जातं. ते देवीला दिलं जात नाही, कारण की तो जे नैवेद्य आहे बकऱ्याचं, ते ॲक्च्युअलमध्ये महिषासुरासाठीचं नैवेद्य आहे. त्याच्यासाठीच त्या बकऱ्याचा बळी आज सुद्धा मंदिरात दिला जातो. आता आपण जाऊयात चिंतामणी दगडाकडे. असं म्हणतात की त्या दगडाने जर तुम्हाला उजवीकडे कौल दिला, जर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल. जर त्या दगडाने तुम्हाला डावीकडे कौल दिला तर असं म्हणतात की तो जर डावीकडे कौल गेला तर ती तुमची काही इच्छा आहे ती पूर्ण होणार नाही. आणि तो दगड जर स्थिरच राहिला तर तुम्हाला तुमच्या गोष्टीसाठी, तुमच्या इच्छेसाठी प्रयत्न करावे लागतील, असं त्या दगडाची मान्यता आहे. असं म्हणतात की त्या दगडाकडूनच छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा त्याच्याकडून त्यांचा कौल घेत होते. चला यार बघूयात ते दगड कसा आहे. चिंतामणी सुकनावती, चिंतामणी सुकनावती. तुम्ही दोन्ही नावं तिथं वाचू शकता. उजवीकडे आणि डावीकडे तिथं लिहिलेलं आहे. वर बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो आहे भवानी तलवार घेताना. आणि हा तो रस्ता आहे. हाच तो रस्ता ज्या रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला यायचे आणि याच रस्त्याने त्यांनी त्यांची भवानी तलवार घेऊन गेली होती. हा तो रस्ता आहे. हे ती जागा आहे की जिथून आपण बाहेर जातो. या महाद्वाराचं नाव आहे राजमाता जिजामाता महाद्वार. तुळजापूरचं कुंकू सगळीकडं सगळ्यात जास्त फेमस आहे. असं म्हणतात की तुळजापूरचं जे कुंकू आहे ते सगळ्यात प्युअर असतं आणि सगळे आलेले भाविभक्त लोक इथून कुंकू आपल्या घरी घेऊन जातात सगळेजण. बघू शकता तुम्ही कसे कर्मचारी इथं साफसफाई स्वच्छता करतायत. स्वच्छतेची, साफसफाईची पूर्ण नियोजन सोय इथं गव्हर्नमेंटनं केलेलं आहे. आता आमचं दर्शन झालं आहे आणि आमची बॅग वगैरे घेतली. आता नाश्त्यासाठी हॉटेल शोधतोय. इथं आल्यानंतर आंबेडकर चौकामध्येच आपल्याला एक शिंदे कॉर्नर नावाचं हॉटेल बघायला भेटेल. आय थिंक नवीन हॉटेल आहे. ट्राय करूयात, टेस्ट करून बघूयात रेट कसे आहेत, रिजनेबल आहेत का तुमच्यासाठी, बघून मी तुम्हाला सांगतो. इथले हे सगळे रेट्स आहेत. हे आपली ऑर्डर आलेली आहे. आता खाऊयात आणि इथून निघूयात लवकरच. हे मागं हॉटेल दिसतंय, हॉटेल शिंदे. या हॉटेलमध्ये आता आम्ही जेवण म्हणतो नाश्ता केला. नाश्त्यामध्ये आम्हाला काहीही खास वाटलं नाही आहे. जसे हॉटेलची प्राईज आहे त्या प्राईजमध्ये चव बिलकुल नाही आहे. आणि आणखीन एक गोष्ट खास सांगायची म्हटलं तर इथला पूर्ण स्टाफ महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे. महाराष्ट्रामधला एकही व्यक्ती इथं कामाला नाही आहे.
महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या तुळजापूरमध्ये जर तुळजापूरच्याच हॉटेलमध्ये जर मराठी माणूस कामाला नसेल तर त्या हॉटेलचं आणि त्या जागेचं, त्या गोष्टीचं काहीच महत्त्व नाही आहे. माझं असं म्हणणं आहे, माझं मत आहे, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. मला इथली चव आवडली नाही. तुम्ही आलात, तुम्हाला आवडली, तुम्ही बघू शकता. इथं फक्त हॉटेल दिसायला चांगलं आहे, चव तेवढी काही खास नाही. हा तो सारी पाठाचा खेळ आहे जो भारती बुवा आणि आई अंबाबाई जगदंबाई इथं बसून खेळायचे. या खेळामध्ये ते हारले आणि हारल्यामुळे त्यांनी इथे जीवन समाधी घेतली आहे. हाच तो खेळ आहे, बघू शकता तुम्ही. आपण आलोय मुदगलेश्वर मंदिर. तुळजापूर महालक्ष्मी तुळजापूर देवीच्या पासून फक्त 1 किलोमीटर ते 2 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर तुम्ही बघू शकता. आता आम्ही इथून निघतोय. तुम्हाला हे मंदिर पूर्ण दाखवलं आहे, दीपस्तंभ दाखवलं आहे, त्याच्यानंतर मंदिराचा आतलं भाग, पिंड, हे मागचा झरा, हे सगळं तुम्हाला दाखवलं आहे. खरंच खूप सुंदर आहे, त्यासोबतच निसर्गरम्य आहे, त्यासोबतच खूप शांत वातावरण आहे. तुम्ही इथं एकदा आलं पाहिजे, मंदिराला भेट दिली पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे आणि अशा भरपूर जागा आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात आहेत, त्या सगळ्या एक्सप्लोअर केल्या पाहिजेत. तर मी एक माझा प्रयत्न होता छोटा जागा एक्सप्लोर करण्याचा. तुम्ही पण या, दर्शन घ्या. तुम्ही बघू शकता त्या पाण्यामध्ये तुम्हाला साप दिसतोय जाताना. तर आजची आपली आज पूर्ण ट्रिप झाली. आपण तुळजापूर बघितलं, भारती बाबाचं मठ बघितलं, त्याच्यासोबतच आपलं मुदगलेश्वर जे स्थान आहे ते स्थान पण आपण बघितलं. आजचं मला सगळ्यात जास्त निसर्गरम्य, छान, शांत अशी जागा वाटली ती मुदगलेश्वर मंदिर. आणि त्यासोबतच आपल्या तुळजापूर मंदिराचं पण दर्शन आपलं झालेलं आहे. तिथं पण भरपूर गोष्टी आपल्याला बघायला भेटल्या, जाणून घ्यायला भेटल्या. त्यासोबतच तुम्हाला जर कधीही इथे यायचं असेल तर तुम्ही एकदा अवश्य तुळजापूरला आल्यानंतर मुदगलेश्वर मंदिराला सुद्धा या. अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. आणि त्यासोबतच तुम्ही इथं आलात तर तुम्हाला इथली शांतता कशी आहे हे तुम्हाला जाणवेल. आणि त्यासोबत मला एकदा वाटतं की तुला काय वाटतंय? खूप निसर्गरम्य असे ठिकाण आहे हां, आणि खूप शांत आहे. हां. प्रत्येकाने तुळजापूरला येताना एक वेळेस इथं नक्की भेट द्यावी. म्हणजे तुला पण हे ठिकाण आवडलं? आवडलं, खूप आवडलं. म्हणजे खरं सांगायचं झालं तर मला हे सांगायला आवडेल की हे जागा ॲक्चुअल मला माहिती नव्हती. ही जागा मला सिद्धेश्वरनं सांगितली आहे, कारण की तो सध्या बाहेर फिरत असतो आणि त्यांनीच मला ही जागा दाखवली आहे. त्याला इथली शांतता आणि इथलं निसर्गरम्य ठिकाण आवडलं, म्हणून त्यांनी मला ही जागा रेफर केली होती. खरंच खूप सुंदर आहे. चला तर मग भेटूयात नव्या व्हिडिओसोबत, नव्या माहितीसोबत आणि नव्या वेगवेगळ्या जागींना एक्सप्लोर करत. भेटूयात पुन्हा एकदा.